सांगा, राजकारण वर्तुळामध्ये ज्या प्रकारचे बदल झालेले आहेत त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे होते की ज्या मुद्द्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना फटका मिळाला आणि हे सर्व विषय केंद्र सरकारचे असल्यामुळे केंद्रामधली जी राजनीती आहे त्या दृष्टिकोनातून 400 पार काही सामाजिक कार्यक्रम आहे, या सर्व गोष्टीचा फटका महायुतीला मिळालेला आहे आणि या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये सर्व आम्ही जागृत होऊन ज्या ज्या गोष्टी आता विचारमंथन सुरू आहे, ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला फटका मिळालेला आहे त्या गोष्टीवर येणाऱ्या काळात अंमलबजावणीचं काम आम्ही करणार आहोत. कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये कामठी जो शहर आहे, या कामठी शहरामध्ये SC आणि मुस्लिम बहुल एरिया आहे आणि यावेळेला त्या सर्वांच्या भारतीय जनता पार्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता आणि म्हणून इतिहासात पहिल्यांदा एवढी मोठी लीड महाविकास आघाडीला कामठी शहरातून मिळाली. बाकी जो ग्रामीण भागाचा काम आहे, ग्रामीणमध्ये आम्ही पूर्ण मौदा, नागपूर ग्रामीण आणि कामठी ग्रामीण यामध्ये आम्ही तसं 1000 पुढं, 18,500ची बाग आपण कामठी शहरात असल्यामुळे आपण 17,500 पूर्ण विधानसभेमध्ये मागे आहोत. येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवार 100% निवडून येईल अशी आमची अंदाज नाही, गॅरंटी आहे. मोदीजी प्रधानमंत्री होतील हे काळ्या दगडावरची पांढरी रेख होती, परंतु जो आमचा नारा होता 400 पार, तो आम्ही थोडं मागे पडलो आणि काँग्रेस आज अशी काँग्रेसला वाटतो की 99 सीटा आल्यामुळे ते देशामध्ये जसे काही प्रधानमंत्री झाले आणि आता राहुल गांधीची ताजपोशी होईल अशा प्रकारची भूमिका मधल्या काळात महाविकास आघाडीनं केलेली होती. परंतु जेव्हा आता 3 रेजिमच्या 15 वर्षाचा जर अभ्यास आपण केला, काँग्रेसच्या सीटा ह्या ज्या एका वेळेस आमच्या भाजपच्या आल्या 239, त्याची बराबरी सुद्धा करू शकत नाही. मोदीजी काही भाजप म्हणून लढलेले नव्हते. मोदीजी NDAच्या सर्व घटकाला घेऊन आणि प्री इलेक्शन आमची युती होती आणि त्या आधारावर आज देशामध्ये आपण 300च्या आसपास आज सर्व घटक पक्षांना धरून मोदीजीला समर्थन आहे. मोदीजी पुन्हा या 5 वर्षामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 10 वर्षात ये तो ट्रेलर है आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये और जो काम करना है हमको वो ये 5 साल में दिखेगा. त्या लाईननं काम करण्याची भूमिका त्यांची आहे. रस्ता आणि परिवहन हे हा विभाग पूर्ण गडकरी साहेबांनी मिळाला आहे, काय सांगणार? गडकरी साहेबांना तुम्ही माहिती द्या, त्याचा सोना कसा करायचा ते गडकरी साहेबांना माहिती आहे आणि तो एक निर्भीड व्यक्तिमत्व आहे. कोणी लोक रोडकरी म्हणतात, कोणी फुलकरी म्हणतात. त्याची ख्यातीच अशी आहे की या देशात कुठल्याही पक्षाच्या, काँग्रेसचा पण मुख्यमंत्री असला तरी गडकरी साहेबाच्या कोणताही प्रोटोकॉल स्वतःच्या न पाळता गडकरी साहेबांना भेटतो आणि गडकरी साहेबांना 10,000 कोटी पाहिजे असा जर कोणी मुख्यमंत्री म्हणत असेल तर ते म्हणतात का 10,000 काय होईल, तुम्हाला 20,000 देतो मी. अशा प्रकारची भूमिका असलेला पॉझिटिव्ह व्यक्तिमत्व आज या नागपूरच्या धर्तीमध्ये जन्माला आला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वात आम्ही अनेक वर्षापासून काम करतो. गडकरी साहेब या देशामध्ये जे रस्ते विकासाची योजना आहे, या जगात पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे आणि आज या 10 वर्षात गडकरी साहेबांच्या नेतृत्वात साऱ्या राष्ट्राला पछाडून आज भारत देश हा रस्ते विकासामध्ये 2 नंबरच्या जगातला देश झालेला आहे
आणि आमची अपेक्षा आहे की या 5 वर्षात हा 2 नंबरचा जो रस्ते विकासात भारत आहे तो क्रमांक 1 वर कसा आणतील ही गडकरी साहेबांची खऱ्या अर्थानं मनातून इच्छा आहे. त्या आधारावर गडकरी साहेब काम करतील. माझा एक शेवटचा प्रश्न टिकल साहेब, आपण मला सांगा स्वतःची भूमिका कशी ठेवता? आता विधानसभा इलेक्शन येणार आहे काही दिवसांनी, आपण स्वतःला कसं बघता, काय मत? मी भाजपचा कार्यकर्ता आहे, आज आमदार आहे. आज जर कोणी चॅलेंज करत असेल तर या 2-2.25 वर्षाच्या काळात या माझ्या कार्यकाळात करीब 2000 कोटीच्या वर निधी कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये आणलेला आहे. आणि ज्या नवीन नगरपंचायत केल्या त्यांना मोठ्या प्रमाणात आम्ही निधी दिला आहे आणि पुन्हा या 3 महिन्यात मोठ्या प्रमाणात निधी येईल. लोक विधानसभेची जर भूमिका आली तर निश्चितपणानं भाजपवर खुश आहे. आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमधून खासदार निवडून आलेले आहेत, आपले जे जनता आहे त्यांना काय एक मोलाचा संदेश आपण राहणार आहे? आज लोकसभेमध्ये काँग्रेसचा खासदार आलाय. आजपर्यंत आपण इतिहास बघितला काँग्रेसचा. काँग्रेस फक्त जातीवर धर्मावर गोष्टी करतात, भाषणामध्ये कधीही डेव्हलपमेंटच्या चर्चा करत नाही. आणि भारतीय जनता पार्टी डेव्हलपमेंट सोडून दुसऱ्या गोष्टी करत नाही. अशा प्रकारची आमची भूमिका आहे. जनता निश्चितपणानं यावेळेला विकासाच्या पाठीशी राहील असा माझा ठाम विश्वास आहे.